नमस्कार. नावडतीचे मीठ आळणी या म्हणीच्या गोष्टीला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. मग विचार केला, चला आज आणखीन एक गोष्ट सांगून टाकू आणि त्या गोष्टीत दडलेली म्हण तुम्ही नक्की कमेंट करून सांगायची बरं का. करायची गोष्टीला सुरुवात. एका गावामध्ये सदानंद नावाचा एक गृहस्थ राहत होता. स्वभावाने अतिशय लाजाळू असलेला हा सदानंद एके दिवशी त्याला काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागणार होतं. मग काय, त्याने सामान घेतलं आणि तो त्या गावी गेला. त्याच गावामध्ये त्याचा मामे भाऊ आणि त्याचा मित्र काही अंतरावरच राहिला होते. त्याला वाटलं मित्राकडे जावं का मामे भावाकडे जावं. मग त्याने विचार केला की चला आपण मामे भावाकडेच जाऊया आणि त्याचं सामान त्याने मामे भावाच्या घरी ठेवलं आणि मी पटकन मित्राला भेटून येतो असं सांगून तो तिथून निघून गेला. मित्राच्या घरी गेला, मित्राशी गप्पा मारल्या आणि मित्रासोबत गप्पा मारल्यानंतर तो म्हणाला मी थोडं बाहेर जाऊन येतो आणि सदानंद पुन्हा तिथून बाहेर गेला. वाटेत त्याला आणखीन एक व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीसोबत तो गावाकडच्या गप्पा मारत बसला. गप्पा मारता मारता किती वाजले याचं त्याला भानच राहिलं नाही. मामे भावाला वाटलं सदानंद अजून कसा घरी नाही आला. ते सगळे त्याच्यासाठी जेवणाची वाट बघत बसले होते. पण त्यांना असं वाटलं की तो मित्राच्या घरी गेला आहे, मग याचा अर्थ तो तिथेच जेवण करून येईल. मग मामे भावाने आणि त्याच्या बायकोने जेवण करून घेतलं आणि सगळा पसारा आवरून ठेवला. थोड्याच वेळात जेव्हा सदानंद घरी आला, पाहतो तर काय जेवण संपलेलं होतं आणि सगळं काही पसारा आवरून ठेवलेला होता. पण मला सुद्धा जेवायचं आहे हे बोलण्याची त्याची जीभच रेटेना. मग काय, तेवढ्यात मामे भावाने त्याला पाहिलं आणि मामे भाव म्हणाला, अरे किती उशीर केलास, तुझी वाट बघून बघून आम्ही जेवून घेतलं. मित्राकडे जेवून आलास का? बर, असं कर, आता जेवलास ठीक आहे, पण संध्याकाळी मात्र आपल्याच घरी जेवायचं हा, मित्राला तसं सांगून ठेव. आणि मग सदानंद विचार करत बसला, अरे बापरे आता काय करायचं, भूक तर लागलीये. मग सदानंद तिकडून निघाला, मित्राच्या घरी गेला. मित्राच्या घरी गेल्यानंतर तीच अवस्था. मित्रानेही ह्याची वाट बघून बघून जेवण करून घेतलं होतं. मित्राला वाटलं हा मामे भावाच्या घरी जेवला असेल. तो सदानंदाला म्हणाला, काय रे मामे भावाच्या घरी जेवून आलास काय, तुझी किती वेळ वाट बघितली. असं कर, संध्याकाळी तू इकडे जेव बरं का. पण सदानंद हे बोलूच शकला नाही की मी अजून जेवलेलोच नाही. मग काय, मग त्याचा मित्र जेव्हा म्हणाला संध्याकाळी इथंच जेव, तेव्हा मात्र पटकन तो बोलला, नाही नाही, संध्याकाळी मी मामे भावाच्या घरी जेवणार आहे, तुझ्याकडे मी उद्या येतो. आणि असे बोलून तो तिथून निघून गेला आणि संध्याकाळपर्यंत जेवणाची वाट बघत बसला. मग बघा बरं, दोन्हीकडे जेवण असून सुद्धा तो जेवू शकला नाही आणि उपाशी राहिला. म्हणतात ना, कोणती म्हण आहे सांगा बरं आणि कमेंट करा.